नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कॉलेजमध्ये. आज आपण काही जी केचे 10 क्वेश्चन पाहणार आहोत. ते इतके इम्पॉर्टंट आहेत की ते सर्व स्पर्धा परीक्षेच्या एक्झाममध्ये विचारले जातात. चला तर करूया सुरुवात. प्रश्न क्रमांक पहिला, भारताची राजधानी कोणती आहे? ऑप्शन अ आहे मुंबई, ऑप्शन ब आहे दिल्ली, ऑप्शन क आहे चेन्नई, ऑप्शन ड आहे कोलकाता. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली. तर भारताची उपराजधानी कोणती आहे हे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भारताची उपराजधानी कोणती आहे आणि ती कोणत्या राज्यात येते तेही पण सांगा कमेंट करून. चला तर प्रश्न क्रमांक दुसरा घेऊया. पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? ऑप्शन अ आहे हिंदी महासागर, ऑप्शन ब आहे अंटार्क्टिक महासागर, ऑप्शन क आहे प्रशांत महासागर, ऑप्शन ड आर्टिक महासागर. तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रशांत महासागर. ऑप्शन क पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर प्रशांत महासागर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? हा आपल्या कालच्या जी केच्या ह्याच्यातच झालता. कालच्या लेक्चरमध्येच आपला प्रश्न आलता हा की सूर्य कोणत्या दिशेला उगवतो, म्हणजे भारताच्या कोणत्या दिशेला उगवतो. सूर्य भारताच्या कोणत्या दिशेला उगवतो? ऑप्शन अ आहे पश्चिम, ऑप्शन ब आहे उत्तर, ऑप्शन क आहे दक्षिण, ऑप्शन ड आहे पूर्व. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड पूर्व. प्रश्न क्रमांक चौथा, भारताचा राष्ट्रीय फूल कोणता आहे? ऑप्शन अ आहे ऑप्शन अ आहे गुलाब, ऑप्शन ब आहे कमळ, ऑप्शन क आहे जास्वंद, ऑप्शन ड आहे मोगरा. तर हे जे योग्य उत्तर आहे ऑप्शन ब कमळ. प्रश्न क्रमांक पाचवा, मानवी शरीराला किती डोळे असतात? ऑप्शन अ आहे 1, ऑप्शन ब आहे 2, ऑप्शन क आहे 3, ऑप्शन ड आहे 4. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब 2. मानवी शरीराला 2 डोळे असतात. तर तरी तुम्ही सांगा, एक प्रश्न कमेंटमध्ये नक्की सांगा, मानवी शरीराला किती नाक असतात? मानवी शरीराला किती नाक असतात कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 6, भारताचे राष्ट्रीय चलन कोणते आहे? ऑप्शन अ डॉलर, ऑप्शन ब युरो, ऑप्शन क रुपया, ऑप्शन ड येन. तर भारताचे राष्ट्रीय चलन हे रुपया आहे. उत्तर क, ऑप्शन क्रमांक क रुपया. प्रश्न क्रमांक 7, जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? ऑप्शन अ आहे भारत, ऑप्शन ब आहे चीन, ऑप्शन क आहे अमेरिका, ऑप्शन ड आहे रशिया. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड रशिया. तर काल आपण क्वेश्चन घेतलेला त्यात प्रश्न आलता की जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? खंड. तर तुम्ही काल खंड कोणता होता? तर आशिया खंड. तर आज का आलेला आहे प्रश्न, जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तो रशिया. आशिया खंडात हा रशिया देश आहे आणि हा सर्वात मोठा देश आहे. जगातील सर्वात मोठा देश आहे आणि आशिया खंडातील सुद्धा सर्वात मोठा देश आहे. हे तुम्ही लक्षात राहिलं पाहिजे आपल्या मुलांनो. ऑप्शन ड ही. प्रश्न क्रमांक 8, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? म्हणजे पाण्याचे सूत्र काय आहे? जसे हायड्रोजनचे H2 काय असते ते, तसं आपल्या पाण्याचे काय आहे H2O. ऑप्शन अ आहे CO2, ऑप्शन ब आहे O2, ऑप्शन क आहे H2O, ऑप्शन ड आहे N2. उत्तर ह्याचं योग्य उत्तर आहे 8 पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क H2O. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता
मानला जातो. काल हा आपल्याला प्रश्न आलता आपल्या कालच्या लेक्चरमध्ये, आज सुद्धा आलेला आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर ऑप्शन आहे क्रिकेट, ऑप्शन ब आहे हॉकी, ऑप्शन क आहे फुटबॉल, ऑप्शन ड आहे कबड्डी. तर हे जे योग्य उत्तर आहे ऑप्शन ब हॉकी. प्रश्न क्रमांक 10, एका आठवड्यात किती दिवस असतात? ऑप्शन अ आहे 5, ऑप्शन ब आहे 6, ऑप्शन क आहे 7, ऑप्शन ड आहे 8. तर हे जे योग्य उत्तर आहे क, ऑप्शन क, एका आठवड्यात 7 दिवस असतात. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी एक प्रश्न सांगतो तुम्हाला, एका महिन्यात किती दिवस असतात? पण तुम्ही म्हणसान तो महिना कोणता? तर तो महिना मे महिन्यात किती दिवस असतात? तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि एका वर्षात किती दिवस असतात हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.